हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत खूप सुंदर अशी डिझाईन. रक्षाबंधन स्पेशलसाठी मी ही डिझाईन शेअर करणार आहे. इथे बघू शकता, इथे बाही जशी तुम्हाला इथे पाहिजे, म्हणजे माझी 5 इंचाची आहे बाही. तुम्ही तुमची जशी तुम्हाला पाहिजे कस्टमरला तशा पद्धतीने घ्यायचे. तर इथे 3x3चा असा आकार दिलेला आहे. मी अशा पद्धतीने कर्व आकार घेतलेला आहे. आणि ह्याच जी डिझाईन आहे ती डिझाईन आपण म्हणजे काठाची जी साड्या असतात, काठाचे जे ब्लाऊज असतात, त्याला तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन क्रिएट करू शकता. खूप सुंदर पद्धतीने ही डिझाईन दिसते. आणि जर तुम्ही सतत प्रॅक्टिस जर केली तर तुमचंसुद्धा ब्लाऊजला फिनिशिंग किंवा तुम्ही काही डिझाईन क्रिएट करत असाल त्या डिझाईनला खूप सुंदर असा लूक येतो. इथे बघू शकता, इथे झाल्याच्या नंतर मी मेन कपड्यावरती घेतलेला आहे अस्तरवर अशी शिलाई मारून घ्यायची. डबल शिलाई मारली तर एकदम उत्तम, कारण की एकदम प्रॉपर असं म्हणजे जो कपडा आहे तो प्रॉपरली बसला जातो. ठीक आहे. आता अशा पद्धतीने शिलाई मारून घेतल्याच्या नंतर इथे मी सिंगल शिलाई मारलेली आहे, पण डबल शिलाई मारायची. डबल शिलाई मारल्यामुळे काय होतं, शिलाई वगैरे निघायचे चान्सेस नाही राहत. इथे मी डबल परत शिलाई मारते, पण इथे प्रॉपर असं हँडल करून घ्यायचं. जर कपडा सरकत असेल किंवा सरकणारा असेल तर तुम्ही त्याला टाचण्यांचा वापर करून अशा प्रकारे सेट करून घ्या. इथे नोक मारून घ्यायचे, जेणेकरून कपडा पलटी मारताना म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही, प्रॉपरली आपला पलटी मारून होईल. तर अशा पद्धतीने पूर्ण म्हणजे सगळ्या बाजूनी नोक मारून घेतला. आणि एक म्हणजे ही डिझाईन जर तुम्ही तुमच्या कस्टमरला जर दाखवली तर तुम्ही 50 ते 70 रुपये तुमच्या एरिया वाईजच्या डिझाईननुसार तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता, कारण की म्हणजे खूप चांगला लूकसुद्धा येतो. जर सिंपल काठ असेल तर काठाच्या डिझाईन असे सिंपलमध्ये शिवण्यापेक्षा असं नवीन काहीतरी तुम्ही जर केला तर खूप सुंदर असं दिसेल. तर इथे हे केल्याच्या नंतर ह्याला दाब शिलाई एक मारायची, जेणेकरून असा फुगा वगैरे वाटणार नाही. आणि अशा पद्धतीने शिलाई मारून घेतली की फायनली म्हणजे जो काही आपला जो आकार दिसणार आहे बाहीचा, तो सुद्धा खूप सुंदर दिसतो. हे पूर्ण सगळ्या बाजूने स्टिचिंग करून झाल्याच्या नंतर एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आत्ता जे डिझाईनसाठी आपण मेन डिझाईनसाठी आपण हे करणार आहोत त्याच्यासाठी काठाचा वापर केलेला आहे. तर काठ इथे अटॅच करून घेते, कारण की तो सिंगल जर काठ घेतला तर आपल्या डिझाईनसाठी कमी पडेल. तर कमी न पडण्यासाठी आपण आधी काठ मोजून घ्यायचा. जर तुमचा मोठा काठ असेल तर ठीक आहे, त्याला काय जॉईंट करायची गरज नाही आहे, पण माझे छोटे काठ होते म्हणून मला तिथे जॉईंट करावं लागलं. आणि कॅनव्हास वापरायचा. तुमच्याकडे कॅनव्हास अवेलेबल असेल तर चांगलंच आहे, जरी नसलं तरी काही इश्यू नाही आहे, कारण की काठ आधीच ऑलरेडी कडक असतो. आणि ह्याच्यापेक्षा अर्धा इंच जो काही आपला अस्तरचा भाग आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण की शिलाईमध्ये अटॅच करण्यासाठी आपल्याला ते लागतं. जर तुम्ही ते कमी घेतलं तर आपल्याला अटॅचमेंट करायला म्हणजे जी डिझाईन आहे ती कमी वगैरे पडेल. ठीक आहे. इथे मी कशा पद्धतीने करते इथे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे केल्याच्या नंतर काठाचं बघायचं, काठमध्ये असा प्रॉपरली बसला पाहिजे. इथे थोडासा कर्व आकार देऊन मी अशा पद्धतीचा आकार तयार केलेला आहे. काठसुद्धा बघू शकता किती सुंदर पद्धतीने बसलेला आहे. त्यानंतर आपण एक इंच म्हणजे 2 इंचाची अशा पट्ट्या काढलेल्या आहेत कपड्याच्या, आणि ह्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपण इथे प्लेट्स म्हणजे अशा प्लेट्स असतात त्या करणार आहोत. म्हणजे प्लेट्स कशासाठी, इथे पुढे मी तुम्हाला दाखवते की ती प्लेट्स मी कुठे लावणार आहे. ते तशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा लावलं तर खूप सुंदर असं बाहीला लूक येतो.
इथे बघू शकता मी कशा पद्धतीने तो कपडा अटॅच केलेला आहे. त्याच्याने खूप सुंदर म्हणजे अति म्हणजे भारी वाटतं ते, कारण की जरा युनिक असं दिसायला पाहिजे आपली बाहीसुद्धा हाताला घातल्यावरती. ही दुसरीसुद्धा तशीच प्लेट करायची. ती इथे मी खालच्या साईडला म्हणजे प्लेन न दिसता असं प्लेट्समध्ये दिसलं तर खूप सुंदर असं दिसेल, त्यासाठी मी तिथे खाली वापरलेलं आहे. युनिक डिझाईन आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर अशी फायनली लूक दिसतो. इथे मी थोडा जे काही धागे होते ते कट करून घेतलेत आणि मण्यांचा वापर करून इथे मी ते फुलासारखं म्हणजे प्रॉपर असं दिसेल अशा पद्धतीने मण्यांचा वापर करून मी तिथे हातशिलाई करून घेतली. आणि फायनली कसं दिसतोय आपली बाही ते सुद्धा मी तुम्हाला लास्टला दाखवते. बघू शकता खूप सुंदर अशी आपली बाही दिसते, बाही डिझाईन दिसते. आणि तुम्ही नक्की रक्षाबंधनला ट्राय करा. धन्यवाद.